नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आषाढी दीप अमावस्या आहे आणि या अमावस्याबद्दल सर्वांना मनापासून शुभेच्छा। आणि या अमावस्याला आपण दीप उजळत असतो आणि अमावस्येच्या दिवशी आपण हे दीप का उजळतो याबद्दलची छोटीशी कहाणी आज मी घेऊन आली आहे। जर ही कथा आवडली तर तुम्ही चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। त्याचप्रमाणे याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। आता वळूया आपण कथेकडे, कहाणीकडे। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला। त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी हिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं। हा असा तिचा नियम बंद पडला। पुढं या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली तो मुक्कामास उतरला। तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकांशी गोष्टी करत आहेत। कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे वगैरे चौकशी चालली आहे। सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। असे करता करता त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो। माझा थाटमाट जास्ती व्हायचा। त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय, काय झालं नक्की? असे सर्व दीपकांनी विचारल्यानंतर तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिनं एक दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला तिने। इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा त्यांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली आणि घरातून तिला घालवून दिली। म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे। जिथे असेल तिथे खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला। पण आता ती गेल्यापासून माझी मनोभावे पूजा नाही होत आहे। असा त्या सर्व दीपकांमध्ये संवाद साधला जात होता आणि हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली आणि तो घरी आला। कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी करू लागला। तिला मेना पाठवून घरी आणली गेली। झाल्या गोष्टीची क्षमा मागितली गेली। साऱ्या घरात मुख्यत्यारी दिली। ती सुखानं रामराज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचाही टळो। ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। तर अशी ही छोटीशी दीप अमावस्यानिमित्त घेऊन आलेली कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा आणि असाच दीपक तुमच्याही घरी तुम्हाला पावो ही मनापासून सदिच्छा। पुन्हा भेटूया अशी सुंदर छानशी कथा घेऊन। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। बाय बाय।